विचार करा की आपण एखाद्या खूप मोठ्या प्रोजेक्टवर आपली पूर्ण शक्तीपणाला लावून रात्रंदिवस मेहनत घेतोय हं, आणि अचानक कोणीतरी येऊन आपल्याला सांगतं की या कष्टातून जे काही यश मिळेल किंवा फळ मिळेल त्यावर तुमचा कोणताही अधिकार नाही. बापरे, हे ऐकायलाच खूप निराशाजनक वाटतं. हो ना. आणि कदाचित थोडं संतापजनकही वाटतं. पण जर हाच विचार आपल्याला आयुष्यातल्या सर्वात मोठ्या तणावातून मुक्त करणार असेल तर? नक्कीच, हा एक खूप वेगळा दृष्टिकोन होऊ शकतो. अगदी. वेलकम टू विषयांतर यूट्यूब चॅनल. आपण भगवद्गीतेचे पहिले 17 अध्याय त्यांच्या सारांशासह आधीच कव्हर केले आहेत आणि आता आपण 18व्या अध्यायाकडे वळत आहोत. आणि हा अध्याय खरोखरच खूप खास आहे. हो, आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण याच संकल्पनेचा वेध घेणार आहोत. मोक्ष संन्यास योग या 18व्या अध्यायात एकूण 78 श्लोक आहेत. अगदी बरोबर. आणि आजचा आपला उद्देश फक्त जुन्या तत्वज्ञानाची उजळणी करणं हा नाहीये बरं का. तर संन्यास, त्याग आणि मुक्ती ह्या ज्या प्राचीन संकल्पना आहेत त्या आजच्या काळातल्या बर्नआउट किंवा नैराश्यासारख्या आधुनिक समस्यांवर कशी अचूक उत्तरे देतात हे समजून घ्यायचं आहे. हो, आणि या सखोल चर्चेची सुरुवात करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. हं, हा केवळ एक शेवटचा अध्याय नाहीये. जर आपण पहिल्या 17 अध्यायांकडे पाहिलं ना, तर त्यात अनेक वेगवेगळ्या संकल्पना मांडल्यात. म्हणजे तो एक मोठा प्रवासच होता आपला. हो ना, पण हा 18वा अध्याय म्हणजे तसं पाहिलं तर त्या संपूर्ण महासागराचं मंथन करून काढलेलं अमृत आहे. पहिल्या 17 अध्यायांमध्ये जे काही तत्वज्ञान मांडलं गेलंय त्याचा अंतिम निष्कर्ष इथे मिळतो. अरे वाह! म्हणजे सगळा अर्क इथेच आहे तर. अगदी. आजच्या या धावपळीच्या जीवनात जिथे आपण सगळेच एका अदृश्य शर्यतीत पळतोय, तिथे हा अध्याय आपल्याला थोडं थांबायला आणि विचार करायला भाग पाडतो. खरे. तर आपण यावर थेट चर्चा सुरू करूया. जेव्हा मुक्ती किंवा मोक्ष ह्या शब्दांचा उल्लेख होतो ना, हं, हं. तेव्हा स्वाजिकच मनात पहिला विचार येतो तो काहीतरी सोडण्याचा किंवा थेट जंगलात जाऊन संन्यास घेण्याचा. बरोबर. हाच विचार सर्वात आधी येतो. पण आपण तर भौतिक जगात वावरणारी माणसं आहोत. आपल्याला नोकरी आहे, कुटुंबे आहेत. मग नक्की काय सोडायचं आहे? कारण या संदर्भांमध्ये वारंवार संन्यास आणि त्याग हे 2 शब्द येतात. हो. तर या दोन्हीचा अर्थ एकच आहे की त्यात काही मोठा फरक आहे? मला नेहमी हा प्रश्न पडतो. आणि हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे जो हा अध्याय सुरुवातीलाच दूर करतो. हे बघा, संन्यास आणि त्याग या 2 अत्यंत भिन्न मानसिक अवस्था आहेत. अच्छा, म्हणजे ते एकच नाहीत. अजिबात नाही. संन्यास म्हणजे काम्य कर्मांचा त्याग. काम्य कर्मे म्हणजे अशी कर्मे जी केवळ एखादी विशिष्ट भौतिक इच्छा किंवा फळ मिळवण्याच्या उद्देशानेच केली जातात. म्हणजे फक्त मला हे मिळवायचे म्हणून केलेलं काम. अगदी बरोबर. ती इच्छा सोडून देणं आणि ते कर्म न करणं म्हणजे संन्यास. पण दुसरीकडे त्याग ही खूप व्यापक आणि व्यावहारिक संकल्पना आहे. ती कशी काय? त्याग म्हणजे सर्व कर्मांच्या फळांचा त्याग करणं. सोप्या भाषेत सांगायचं तर माणसाने आपलं कर्तव्य करणं थांबायचं नाहीये, हां. पण त्यातून मिळणाऱ्या फळाची, यशाची किंवा अपयशाची आसक्ती मात्र सोडून द्यायची आहे. हे समजायला थोडं सोपं करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. नक्कीच. समजा आपण एखाद्या ऑफिसच्या प्रोजेक्टवर काम करत आहोत, जिथे तुम्ही तुमची पूर्ण क्षमता पणाला लावताय. पण मला यातून प्रमोशन मिळेल का किंवा बॉस माझी स्तुती करेल का या विचाराला तुम्ही पूर्णपणे सोडून देता. अगदी अचूक उपमा आहे ही. तुम्ही जे काम करत आहात तोच खऱ्या अर्थाने सात्विक त्याग आहे. म्हणजे काम न सोडता फक्त त्यामागचा स्वार्थ सोडायचा. हो. भगवद्गीता स्पष्टपणे सांगते की यज्ञ, दान आणि तप ही कर्म कधीही सोडू नयेत, कारण ती माणसाला शुद्ध करतात. पण आजच्या काळात यज्ञ किंवा तप म्हणजे नक्की काय? फक्त अग्नीसमोर बसणं तर नक्कीच नसेल. नाही. आजच्या संदर्भात बघितलं तर समाजासाठी केलेलं कोणतंही निस्वार्थ काम आणि स्वतःच्या उन्नतीसाठी केलेली शिस्तबद्ध मेहनत म्हणजे तप. म्हणजे सकाळी लवकर उठून व्यायाम करणं हे सुद्धा एक प्रकारचं तपच आहे. अगदी बरोबर. आणि या ग्रंथात त्यागाचेही 3 प्रकार केले आहेत: सात्विक, राजसिक आणि तामसिक. ओके. म्हणजे त्यागात पण प्रकार आहेत. हो ना. जो त्याग फळाची अपेक्षा न ठेवता एक कर्तव्य म्हणून केला जातो तो सात्विक त्याग, जो सर्वोत्तम मानला जातो. हे तर आदर्श स्थितीबद्दल झालं. पण जर एखाद्याने कामाच्या कंटाळ्यामुळे स्वतःचं काम अर्धवट सोडलं तर त्याला आपण कोणत्या प्रकारचा त्याग म्हणू शकतो?
तिथेच राजसिक त्याग येतो. म्हणजे जेव्हा एखाद्या कामात शारीरिक किंवा मानसिक त्रास होतो किंवा हे काम खूपच कठीण आहे या भीतीने ते कर्तव्य सोडून दिलं जातं. अरे रे, म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की लोक एखादा नवीन व्यवसाय किंवा कोर्स सुरू करतात, पण जेव्हा त्यात थोडे अडथळे येऊ लागतात तेव्हा ते लगेच सोडून देतात. अगदी तेच. हा राजसिक त्याग आहे आणि यातून कोणतीही प्रगती होत नाही. आणि याहूनही खाली असतो तो तामसिक त्याग. तामसिक त्याग तो कसा असतो? जेव्हा मोहामुळे, आळसामुळे किंवा निव्वळ अज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीने आपलं कर्तव्य झिडकारलं तर तो तामसिक त्याग असतो. हा केवळ विनाशाकडे नेणारा मार्ग आहे. बापरे, हे खूपच स्पष्ट आहे. पण इथे एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो माझ्या मनात. कोणता? बघा, जर आपण सात्विक त्याग करायचं ठरवलं आणि फळाची आसक्ती सोडायची ठरवली, तरीही मानवी स्वभाव म्हणून हे काम मी केलंय, हा मोठा प्रोजेक्ट मीच पूर्ण केलाय, हा जो अहंकार असतो ना, तो डोकेवर काढतोच. हे अगदी स्वाभाविक आहे. हो ना, आपण कितीही प्रयत्न केला तरी कृती करणारा करता आपणच आहोत ही जाणीव कशी पुसून टाकणार? मला नाही वाटत हे इतकं सोपं आहे. तुमचा हा प्रश्न अत्यंत सखोल आणि मानसशास्त्रीय आहे. आणि याचं उत्तर देण्यासाठी या अध्यायात सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेतला आहे. सांख्य तत्वज्ञान? हो. हा जो मीपणाचा अहंकार आहे तो गळून पडावा यासाठी कृती नक्की कशी घडते याचे एक शास्त्रोक्त विश्लेषण इथे केलं आहे. अच्छा. कोणत्याही कर्माची 5 कारणं असतात हे समजून घेणं इथे आवश्यक आहे. आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा ते केवळ आपल्या एकाच्या इच्छेने होत नसतं. थांबा. म्हणजे एखाद्या कृतीमागे 5 वेगळे घटक काम करत असतात. होय, 5 घटक. ते कोणते आहेत? आपण ते थोडे सविस्तर समजावून घेऊ शकतो का? नक्कीच. ही 5 कारणे म्हणजे पहिलं आहे अधिष्ठान, म्हणजेच आपलं शरीर किंवा तो पाया ज्यावर कृती घडते. म्हणजे बेस. बरोबर. दुसरं कारण आहे कर्ता, म्हणजेच आपला अहंकार किंवा तो जीवात्मा ज्याला वाटतं की तोच सर्व काही करत आहे. ओके. तिसरं आहे करण, म्हणजेच आपली विविध इंद्रिये आणि साधने. चौथं कारण आहे चेष्टा, म्हणजेच आपण करत असलेल्या विविध शारीरिक आणि मानसिक क्रिया. आणि पाचवं? आणि पाचवं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दैव. दैव म्हणजे ईश्वरी कृपा, परिस्थिती किंवा निसर्गाचा असा अदृश्य नियम ज्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. एक सेकंड, हे खरोखरच दृष्टिकोन बदलणार आहे. जर आपण याला एका मोठ्या ऑर्केस्ट्रासारखं मानलं तरी जास्त स्पष्ट होते मला. ऑर्केस्ट्रा? कसं काय? म्हणजे बघा, एखादा व्हायोलिन वादक मंचावर बसून अप्रतिम संगीत तयार करत असतो, पण ते संगीत केवळ त्याच्या एकट्यामुळे निर्माण होत नाही. अगदी बरोबर. त्यासाठी अधिष्ठान म्हणजे तो मंच आणि तिथलं वातावरण लागतं. तो वादक स्वतः म्हणजे कर्ता असतो. त्याचं व्हायोलिन आणि बोटे म्हणजे करण किंवा ती साधने असतात. तो जो सराव आणि प्रत्यक्ष मेहनत करतो ती म्हणजे चेष्टा असते. क्या बात आहे. अगदी सोपं करून सांगितलं तुम्ही. हो. आणि त्या दिवशी प्रेक्षकांची मिळणारी दाद, तिथली साऊंड सिस्टीम किंवा तो अचानक जुळून आलेला सूर म्हणजेच दैव. कीच म्हणजे मीपणाचा अहंकार तिथूनच येतो. हो. हे उदाहरण या 5 कारणांचं अचूक स्पष्टीकरण देतं. जेव्हा एखादा माणूस हे समजून घेतो की कोणत्याही कृतीमध्ये ही 5ही कारणे समाविष्ट असतात, तेव्हा त्याला आपोआप उमजते की केवळ मीच करता आहे हा विचार चुकीचा आणि अहंकाराचा भाग आहे. आणि मला वाटतं की यामुळे आपल्या मनावरील यशाचे किंवा अपयशाचे खूप मोठे ओझे कमी होते. अगदी बरोबर. कारण जर यश मिळालं तर त्या दैवाचा आणि इतर घटकांचाही वाटा आहे हे समजल्यामुळे आपल्याला गर्व होत नाही. आणि जर अपयश आलं तर सगळा दोष स्वतःला देण्याची जी आपली प्रवृत्ती असते तीही थांबते. हो ना, कारण तिथेही हे 5ही घटक कारणीभूत असतात. जेव्हा हा अहंकार गळून पडतो तेव्हा व्यक्ती कर्म करत असूनही त्या कर्माच्या बंधनात अडकत नाही. हे ऐकायला खूप शांतता देणारा आहे. पण आपण कसे वागतो हे आपल्या आजूबाजूच्या जगावर आणि आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं ना. अगदी. कारण आपण कृतीची प्रक्रिया तर पाहिली, पण कृती करण्यामागील मानसिकता प्रत्येकाची वेगळी असते. आणि म्हणूनच भगवद्गीता येथे निसर्गाच्या 3 गुणांचा सत्व, रज आणि तम या लेन्समधून मानवी स्वभावाचं विश्लेषण करते. अच्छा, म्हणजे इथेही 3 प्रकार आहेत. हो. या अध्यायात ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती म्हणजेच धैर्य आणि सुख या सर्वांचं या 3 गुणांमध्ये अत्यंत सूक्ष्म वर्गीकरण केलं आहे. यातील सर्वात लक्षवेधी आणि माणसाच्या थेट जगण्याशी संबंधित भाग म्हणजे सुख या संकल्पनेचं केलेलं विश्लेषण. सुखाचेही 3 प्रकार असू शकतात, कारण आपण सर्वसाधारणपणे असं मानतो की सुख म्हणजे सुख,
जे आपल्याला आनंद देतं. तसं नाहीये. आजच्या जगात जिथे आपण एका सेकंदात मोबाईलवर मनोरंजन मिळवतो, तिथे हे वर्गीकरण खूप महत्वाचं ठरू शकतं असं मला वाटते. हो, आणि हे वर्गीकरण मानवी मानसशास्त्राचं एक उत्तम उदाहरण आहे. सात्विक सुखाबद्दल सांगताना ग्रंथात म्हटलंय की काय म्हटलंय? जे सुख सुरुवातीला विषासारखे वाटते पण शेवटी अमृतासारखे असते ते सात्विक सुख. अरे वा. हे सुख आत्मज्ञानातून, मनाच्या शुद्धीतून आणि स्वतःवर नियंत्रण मिळवण्यातून मिळतं. म्हणजे हे अगदी आजच्या काळातल्या डिलेड ग्रॅटिफिकेशन या संकल्पनेसारखं आहे. अगदी तेच. म्हणजे सकाळी लवकर उठून व्यायाम करणं, ध्यान करणं किंवा एखादा अवघड पण महत्वाचा विषय अभ्यासायला घेणं. सुरुवातीला जेव्हा तो अलार्म वाजतो ना, तेव्हा तो विषासारखा कठीण आणि त्रासदायकच वाटतो. हो ना, कोणाला उठावं असं वाटतं. पण तो व्यायाम पूर्ण केल्यानंतर किंवा तो अभ्यास संपवल्यानंतर जे दीर्घकालीन समाधान मिळतं ते खरोखरच अमृतासमान असतं. अगदी बरोबर. आणि याउलट असतं ते राजसिक सुख. ते कसं असतं? ग्रंथात याला असं सुख म्हटलंय जे सुरुवातीला अमृतासारखे वाटते पण शेवटी ते विषासारखे असते. अच्छा, म्हणजे एकदम उलट. हो, कारण हे सुख इंद्रिये आणि भौतिक विषय यांच्या संयोगातून मिळतं. याचा थेट संबंध आपण आजच्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनशी जोडू शकतो. म्हणजे जसं फास्ट फूड खाताना किंवा तासनतास सोशल मीडियावर नुसतं स्क्रोल करताना सुरुवातीला तो जो डोपामाइनचा प्रवाह मिळतो ना, तो अमृतासारखा वाटतो. पण काही वर्षांनी त्याचे परिणाम शरीरावर आणि मनावर विषासारखे होतात. अगदी अचूक. हजारो वर्षांपूर्वी हे मानसशास्त्र आणि मानवी वर्तन किती अचूक टिपलंय हे पाहून खरंच थक्क व्हायला होतं. नक्कीच. आणि तिसरं म्हणजे तामसिक सुख. तामसिक सुख, त्यात काय असतं? जे सुख सुरुवातीला आणि शेवटीही केवळ मोहातच टाकतं, जे झोप, आळस आणि अज्ञानातून निर्माण होतं. बापरे. या सुखात कोणतीही प्रगती नसते, ती केवळ एक प्रकारची भूल असते. म्हणूनच या 3 गुणांचं स्वरूप समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हो, कारण तेच आपल्या दैनंदिन जीवनातल्या निवडी ठरवत असतात. पण जर आपला स्वभाव या 3 गुणांवर अवलंबून असेल, तर मग आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणि समाजात आपलं काम किंवा करिअर कसं निवडावं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आजकाल लोक इतरांकडे पाहून स्वतःचं करिअर ठरवतात. तिथे हे 3 गुण कसे लागू पडतात? यातूनच स्वधर्म ही संकल्पना पुढे येते बघा. या अध्यायात व्यक्तीच्या अंगभूत स्वभावानुसार आणि गुणधर्मानुसार कर्माची विभागणी केली गेली आहे. अच्छा. ज्याला आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असं म्हणतो. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की इथे जन्म किंवा जात हा विषय नसून गुण आणि कर्म हा मुख्य विषय आहे. हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. हो, यातील सर्वात मोठा धडा असा आहे की माणसाने स्वतःच्या स्वभावाला साजेसे कर्म म्हणजेच स्वतःचा स्वधर्म पाळला पाहिजे. पण मग या स्वधर्माचा आजच्या संदर्भात काय अर्थ काढता येईल? कारण आज कोणीच पारंपरिक व्यवसाय करत नाहीये ना, आपण सगळेच नवीन क्षेत्र शोधत आहोत. आजच्या संदर्भात स्वधर्म म्हणजे स्वतःची मूळ प्रवृत्ती किंवा ऑथेंटिक स्किल्स ओळखणे. ग्रंथ स्पष्टपणे सांगतो की दुसऱ्याचं काम कितीही छान किंवा आकर्षक वाटलं तरी ते करण्यापेक्षा स्वतःचं काम करणं नेहमी श्रेयस्कर असतं. जरी त्यात काही चुका किंवा उणीवा असल्या तरी. हो, जरी त्यात काही उणीवा असल्या तरी. कारण या जगात कोणतंच कर्म पूर्णपणे निर्दोष नसतं. जसा अग्नी नेहमी धुराने वेढलेला असतो तसं प्रत्येक कर्मात काही ना काही दोष असतोच. अरे वा, हे खूपच सखोल आहे. अग्नी धुराने वेढलेला असतो हे उदाहरण आजच्या करिअर बर्नआउटचं मूळ कारण एकदम स्पष्ट करते. ते कसं काय? म्हणजे आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहतो की दुसऱ्याचं जीवन किंवा दुसऱ्याची नोकरी खूप भारी दिसत आहे. हो, नेहमीच हिरवं वाटतं दुसऱ्याचं गवत. अगदी. आणि आपण स्वतःचा स्वभाव न ओळखता केवळ पैशाच्या किंवा प्रतिष्ठेच्या मागे धावून ते काम स्वीकारतो. पण तिथे गेल्यावर कळतं की त्या कामाचाही स्वतःचा एक धूर किंवा त्रास आहेच. बरोबर. आणि जर ते काम आपल्या स्वभावाचं नसेल तर त्या धुरामुळे आपला गुदमरून मृत्यू होतो, ज्याला आपण आजच्या भाषेत बर्नआउट म्हणतो. अगदी अचूक विश्लेषण केलेत तुम्ही. हो ना? म्हणजे केवळ दुसऱ्याला छान दिसतं म्हणून आपल्या स्वभावाविरुद्ध जाऊन एखादं काम करण्यात काहीच अर्थ नाहीये. बरोबर. आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या प्रवृत्तीनुसार काम करते, त्यात फळाची आसक्ती ठेवत नाही आणि स्वतःचा कर्तेपणाचा अहंकार बाजूला ठेवते, तेव्हा ती मुक्तीच्या किंवा मोक्षाच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागते. मग हा अंतिम टप्पा कोणता असतो? जर सर्व कर्तव्य फळाची अपेक्षा न ठेवता पार पाडली, अहंकारही सोडला, तर शेवटी काय उरतं? हा संपूर्ण अध्याय आणि भगवद्गीता एका अत्यंत सुंदर आणि परमोच्च निष्कर्षावर येते,
तो म्हणजे शरणागती. शरणागती म्हणजे ईश्वराला शरण जाणं. हो, ईश्वराला किंवा अंतिम सत्याला पूर्णपणे शरण जाणे. जेव्हा व्यक्ती आपले सर्व कर्तेपण आणि आपल्या कर्मांची सर्व फळे ईश्वराला अर्पण करते, तेव्हा तिला परमशांती मिळते. हम्म. ग्रंथात अत्यंत मार्मिकपणे म्हटले की सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात ईश्वर वास करतो आणि तोच या मायेच्या यंत्रावर सर्वांना फिरवत आहे. पण इथे एक विचार करायला लावणारा विरोधाभास वाटू शकतो आपल्याला. कोणता? जर आपण असं मानलं की सर्व काही ईश्वरच करत आहे आणि आपण फक्त या मायेच्या यंत्रावरील बाहुले आहोत, हां, तर मग आपल्या स्वतःच्या इच्छाशक्तीचं किंवा फ्री विलचं काय? ईश्वराला शरण जाणं म्हणजे मग निष्क्रिय होऊन जे होईल ते ईश्वराची इच्छा असं म्हणून स्वस्थ बसणं आहे का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण शरणागतीचा अनेकदा असा चुकीचा अर्थ काढला जातो बघा. हो ना, बऱ्याच जणांनाच तसं वाटतं. ईश्वराला शरण जाणे याचा अर्थ निष्क्रिय होणे किंवा प्रयत्नांची कास सोडणे असा अजिबात नाहीये. शरणागती म्हणजे विश्वाच्या त्या अफाट योजनेशी स्वतःला जोडून घेणे. म्हणजे काम करत राहायचं. नक्कीच, आपण आपलं विहित कर्म पूर्ण ताकदीने करत राहायचंय, पण माझ्याच इच्छेनुसार सर्व गोष्टी घडल्या पाहिजेत हा अट्टहास आणि नियंत्रण ठेवण्याची चिंता सोडायची आहे. हे थोडं क्लिष्ट वाटतंय. अरे वा, म्हणजे ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही त्यांची चिंता सोडून देणं म्हणजेच खरी शरणागती. अगदी बरोबर. हे खरोखरच मनावरील खूप मोठं दडपण दूर करणारं आहे. आपण सतत भविष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा आपण कोसळतो. शरणागती म्हणजे मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन, पण अंतिम परिणाम मी विश्वावर सोपवेन हा विश्वास. हो, आणि या विश्वासाचा परिणाम काय होतो हे आपल्याला संजयच्या अंतिम निष्कर्षातून समजतं. संजयचा निष्कर्ष, ज्याने हा संपूर्ण संवाद धृतराष्ट्राला सांगितला, तोच ना? हो, तोच. तो केवळ एक श्रोता नव्हता, तर तो या ज्ञानाचा साक्षीदार होता आणि तो शेवटी स्वतःचा एक निष्कर्ष मांडतो. काय होता तो निष्कर्ष? संजय अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगतो की जिथे योगेश्वर कृष्ण आहेत आणि जिथे धनुर्धर अर्जुन आहे, तिथेच ऐश्वर्य, विजय, सुख आणि ठाम नीतिमत्ता निश्चित आहे. आपण याचा थोडा सखोल विचार करूया. संजय असं का म्हणाला असेल? तसं पाहिलं तर यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. मला असं वाटतं की योगेश्वर कृष्ण हे ईश्वरीय ज्ञान, दूरदृष्टी आणि योग्य मार्गदर्शनाचं प्रतीक आहेत. अगदी बरोबर. आणि धनुष्य धारण करणारा अर्जुन हा मानवी प्रयत्न, शौर्य आणि कृतीचं प्रतीक आहे. म्हणजे जेव्हा उच्च ज्ञान आणि अथक प्रयत्न एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थानं जीवनात यश मिळतं. हे अगदी समर्पक विश्लेषण आहे. केवळ ज्ञान असून उपयोग नाही जर ती व्यक्ती कृती करत नसेल, आणि केवळ कृती करूनही उपयोग नाही जर त्यामागे योग्य विचार नसेल. हो, जीवनात कोणतंही मोठं कार्य सिद्धीस नेण्यासाठी हाच समतोल आवश्यक असतो. योग्य दृष्टिकोन आणि अथक परिश्रम या दोन्ही गोष्टींचा संगम म्हणजे जीवनातील अंतिम विजय. तो वैचारिक प्रवास होता आपला. आपण या 18व्या अध्यायातील शिकवण थोडक्यात एकत्र करूया का? नक्कीच. हा सारांश श्रोत्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल. पहिला आपण काम्य कर्मांचा नाही तर कर्माच्या फळाचा सात्विक त्याग करायचा आहे. दुसरं, कृतीमागे 5 वेगवेगळी कारणे असतात हे ओळखून मीच करता आहे हा अहंकार बाजूला ठेवायचा आहे. तिसरं, तात्पुरत्या राजसिक सुखांपेक्षा जे सुरुवातीला अवघड पण नंतर अमृततुल्य असतं अशा सात्विक सुखाची निवड करायची आहे. चौथं, इतरांच्या यशाने भुरळून जाण्याऐवजी स्वतःचा स्वधर्म म्हणजेच मूळ स्वभाव ओळखून काम करायचे आहे. आणि पाचवं, भविष्यावरील नियंत्रणाची चिंता सोडून देऊन विश्वाच्या अंतिम सत्याला शरण जायचं आहे. हे 5ही धडे कोणत्याही काळात आणि कोणत्याही परिस्थितीत एका संतुलित, समाधानी आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभासारखेच आहेत. अगदी बरोबर. तर या अत्यंत सखोल चर्चेच्या शेवटी मी तुम्हा श्रोत्यांसमोर एक वेगळा आणि विचार करायला लावणारा प्रश्न ठेवत आहे. संपूर्ण गीता समजून घेतल्यानंतर एक विचार नक्कीच मनात येऊ शकतो. जर ईश्वरालाच सर्व काही करायचे होते, जर दैव आधीच निश्चित होते आणि आपण केवळ त्या मायेच्या यंत्रावरील एक भाग आहोत, बरोबर, तर मग श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सर्व समजावून सांगण्यासाठी 18 अध्यायांची तसदी का घेतली? त्याला नुसती आज्ञा का नाही दिली? हा खूपच खोल प्रश्न आहे. कदाचित यामागे असं सत्य दडलेले असू शकते की खरी मुक्ती ही केवळ कर्माच्या परिणामात नाही, तर आपण ते कर्म का करत आहोत याची स्पष्ट समज असण्यात आहे. अगदी.
ईश्वराला माणसाची अंधभक्ती नकोय, तर डोळस कृती हवीय. आणि आज तुम्ही अशा कोणत्या कर्माच्या फळाला घट्ट धरून बसला आहात, जे फळ तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहे? ते फळ सोडून देण्याचा नक्की विचार करा. नक्कीच.